फक्त 2 शब्द बोलायचे. 2 शब्द. चला 2 शब्द. जास्त काय नाही नितेश सर. काय बोलायचं? फक्त 2 शब्द. चला. संजय ठाकूरांनी विनंती आपण पंचांच्या भूमिकेमध्ये यायचं आहे. संजयजी ठाकूर. लगेच स्टँडिंग अंपायरला आपण थोडीशी विश्रांती देऊया. ऑफिशियल पंच आपल्याला 12 मिळतील, त्यांना थोडं विश्रांती देऊया आणि त्याच्या समोर स्टँडिंग अंपायर आपल्या मैदानाच्या आतमध्ये जातील. दिनेश पाटील, संजय ठाकूर. धन्यवाद नितीश भोईर सर, धन्यवाद उमंकेश भोईर सर. पुन्हा एकदा तमाम क्रीडारसिकांचं सहर्ष स्वागत आहे. सौभाग्य मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 तिसरी रात्र सामना क्रमांक 6 भुवनेश्वर बोरी विपक्ष डोंगरी 11 डोंगरी टॉस जिंकला तो बोरी टीमने आणि फिल्डिंग करण्यास घेतलाय. 3 षटकांची लढत आहे. यानंतरच्या सर्व मॅचेस या 3 षटकांच्या राहतील याची आपण नोंद घ्या. त्यानंतर नवजीवन मुळेखंड आणि बीसीसी बेडकर बी अशी लढत होईल. त्या दोन्ही टीमने लक्ष द्या. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस होईल. तर ध्रुवीत मात्रे याच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी पारितोषिक आले. संकेत वरवणकर आणि अन्वी पवार यांच्या माध्यमातून 500 रुपयाचे कॅश प्राइज विकेट हॅट्रिक साठी दिले जाईल ध्रुवीत मात्रेला. चला, मंचाच्या समोर जे 2 संघ उभे आहेत भेंडकळ आणि चिरले, त्यांना विनंती की आपण थोडं बाजूला व्हा आणि थोडी शांतता आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर आपण पडवा. मॅचला सुरुवात करतोय. राकेश गलत, रोहित पाटील सलामीची जोडी. पहिला बॉल ध्रुवीतचा. पहिलाच बॉल ऑन साइडला. बॉल चाललाय तो ऑन साइडला सीमा रेषेच्या अगदी बाहेर. पहिल्याच बॉलवर ध्रुवीत मात्रेवर ठोकलाय. चौकार राकेश घरतने. आता एकूण 4 सामने आपण पाहतो या ठिकाणी बाकी आहेत. हा सामना आणि यानंतर होणारा मुळेखंड विपक्ष भेंडकळ या 2 सामन्यांमध्ये ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल त्याला पुढच्या फेरीमध्ये बाय दिली जाईल. म्हणजे तो डायरेक्ट शेवटचा सामना खेळणार आहे. महत्वपूर्ण सामने असतील यानंतरचे होणारे सर्वच. पुन्हा एकदा हलकासा टर्न पाहायला मिळाला. मात्र पंच आमच्यापर्यंत वळतील सांगतील ऑफस्टेजच्या भरपूर बाहेर जाणारा बॉल. वाईड बॉलचा इशारा आलाय आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना धावसंख्या 5. पॉवरप्लेचं षटक सध्या आपण पाहतोय प्रगती पथावर आहे. त्यावेळेस बॅकफुटवर कट करण्याचा प्रयत्न. गलीमध्ये कॅच ड्रॉप. बॉल चालले तो अगदी डीप थर्डमॅनला. दीपेश होते आणि चांगला प्रयत्न दीपेश यांचा. मात्र असे कॅचेस तुम्हाला भरपूर लवकर रिॲक्ट करावं लागतं. रिफ्लेक्शन तुमचे लवकर व्हावे लागतात. रिॲक्ट लवकर करावं लागतं आणि तिथे कुठेतरी लेट झाले दीपेश. बॉल बाउन्स बॅक झाला हातातनं गलीमध्ये. ध्रुवीत मात्राने चान्स क्रिएट केला होता खरं तर, मात्र तो चान्स मिस झाला. धावा मिळाल्या 2. स्कोर झालाय तो 7. पॉपप्लेचं षटक. 3 चेंडू आतापर्यंत झाले. पुढचा बॉल पुन्हा शफल झालाय. बॅकफुटवर कट केलाय. बॉल चाललाय तो डीप पॉइंटला क्लिअर करत. दन 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 सीमा पार. चौकार. च्या बॅट मधला हा दुसरा चौकार आहे या इनिंगचा. यावेळेस फिंगर्स रोल केले. फटका फसलाय. मात्र पॉवर प्ले सुरू आहे. टीम मध्ये खेळाडू नाहीये. बॉलने हलकासा वळसा घेतलाय. मात्र बॉल होईल फरार फरार फरार. राकेश
राकेश गरजच्या बॅट मधनं या ओव्हर मधील हा तिसरा चौका. थँक्यू. डीजे मास्टर देखील अगदी त्या रंगामध्ये आले. चांगलं संगीत. स्कोर 15. यावेळेस पुढे स्टेपावर झाले. ऑन ड्राईव्ह केले. मिळाला थोडीशी फॉर्मलिंग पाहायला मिळाली आणि कोणतीही ब्लड आली नाही. शेवटच्या बॉलवर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे डोंगरी 11 डोंगरी संघ बिनबाद 15 धावा. सरपंच चषक तुम्ही पाहताय. खूप सुंदर क्रीडा स्पर्धा आणि आम्ही खरं तर पहिल्यांदाच भिंकळमध्ये या ठिकाणी समालोचन करण्यासाठी आलो आणि खूप सुंदर क्रीडा स्पर्धा आपण पाहताय. सुसज्ज व्यासपीठ आणि सध्या तरी भरपूर खरं तर मान्यवरांची मांदियाळी आपण पाहिली. आज संध्याकाळपासून या क्रीडा स्पर्धेला खरं तर सदिच्छा भेट देण्यासाठी ते दाखल झाले. प्रेक्षकांची देखील चौफेर गर्दी तुम्ही पाहताय. अगदी 1:15 सध्या घड्याळाच्या मध्ये झालेले त्याला देखील भरपूर गर्दी क्रीडांगणामध्ये आणि पीटीसी लाईव्ह वर देखील. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल विवेक. मॅच ऑन. पॉवर प्ले संपलाय. 3 षटकांची लढत. सामना क्रमांक 6 आजच्या रात्रीतील. यावेळेस पायावरचा बॉल होता. फेकून दिला बॉलला ऑन साइडला. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅच बॉल येत नाहीये तोपर्यंत दुसऱ्या चेंडूची पूर्तता क्रीडांगणाच्या आतमध्ये केलं जाईल. खरं तर डीजे मास्टरने सुंदर गीत आपल्याला ऐकवलं. त्याच्या अगोदर एक डायलॉग होता की गाणं म्हणून. खरं तर आपल्या बालपणामध्ये परेशजी सर्वात जास्त भीती कुठल्या चित्रपटाला पाहायला आपल्याला वाटायची तर हा झपाटलेला तात्या विंचू. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांतजी बेर्डे A1 जोडी आपल्या मराठी चित्रपट सृष्टीतील आणि अनेक चित्रपट करत या जोडीने दिले आपल्या मराठी रसिक प्रेक्षक वर्गाला. त्यापैकीच एक झपाटलेला. दिलीप प्रभावळकरांनी ती भूमिका साकारली होती तात्या विंचू यांची आणि अजरामर आजही तो चित्रपट आहे. आताही आपण बघताना थोडस अजूनही घाबरायला होतं कधी कधी काही जणांना. मॅचच्या दिशेने आपण जातोय. पहिल्या बॉलवर आला तो षटकार. स्कोर झाला 21 रन्स. एका बाजूने राकेश घरतने धमाका उडवून दिल्या पहिल्या ओव्हरमध्ये ध्रुवीच्या विरुद्ध आणि त्या रोहित पाटील बॉलला खरं तर सोडून दिलं. पंच आमच्यापर्यंत वळतायत. वाईड बॉलचा इशारा. ऑफस्टिक पासून भरपूर बाहेर जाणारा बॉल. अवांतर धावेच्या रूपात 1 धाव 22 धावा. 22 रन्स विदाउट लॉस आहे आणि आक्रमक सुरुवात. दोन्ही बॅट्समन सेट झाले. 3 ओव्हरची मॅच त्यामुळे शेवटपर्यंत टिकून 18 बॉलमध्ये जास्तीत जास्त धावा कशा येतील यासाठी प्रयत्न करतील. तो डॉट बॉल. विवेक पाटील यावेळेस लॉफ केले ऑन साइडला. लॉंग ऑनला खेळाडू. चांगली फिल्डिंग. ध्रुवीत मात्रे एक चांगला अष्टबल खेळाडू. चांगला क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा आपण पाहतोय टीम साठी धावा वाचवत असताना योग्य
अशा वेळेला बऱ्याच वेळेला खेळाडू जे असतात ते द्विधा मनस्थितीमध्ये होतात की बॉल अडवण्यासाठी जाऊ, झेलचीसाठी जाऊ, तिथे बऱ्याच वेळेला चेंडू निसटून जातो. इथे मात्र त्याने योग्य जजमेंट केलं, योग्य जज केलं आणि बॉलला अगदी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पकडलं. पेस व्हेरिएशन, रनआउटची संधी. कीपरच्या हातातनं बॉल कुठेतरी निसटला होता. मात्र चांगलं षटक विवेक पाटीलचं पाहायला मिळतं आतापर्यंत. इकॉनॉमिकल एक षटक, पहिल्या बॉलवर षटकार आला, त्यानंतर वाईट, त्यानंतर डॉट, एक सिंगल, एक डॉट. स्कोर आहे तो 23 रन्स विदाउट लॉस. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो झालाय. आणि 2 धावा उत्तमरित्या बॉल अगदी 30 यार्डच्या पुढे गेलाय. त्यासाठी पहिली धाव ही वेगाने पूर्ण करावी लागते, तरच तुम्ही दुसऱ्या धावेसाठी जाता. पहिली धाव जर हलक्यात घेतली, सावकाश पूर्ण केली, तर दुसरी धाव तिथे होत नाही. आणि बऱ्याच वेळेला या अगोदरच्या मॅचेस मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहली अशा पद्धतीने करायचा की हलक्यात बॉलला ढकलायचा, म्हणजे खेळाडूपर्यंत उशिरा बॉल पोहोचतो. फुल टॉस बॉल टाकलाय, बॉल ऑन साइडला खेळून काढलाय. यस, पंचांकडे अशा पाहिलं जात आहे. यस, बॅट्समन रिव्ह्यू फॉर द बीमर एक रिव्ह्यू आहे. तर आमचे आयोजन कमिटी टेक्निकल टीमची मदत घेईल आणि योग्य तो निर्णय क्रीडांगणामध्ये पोहोचवतील. बॅट्समन रिव्ह्यू फॉर द बीमर. दिनेशजी पाटील आणि त्या जुगलजी घरत आपण लवकरात लवकर यावं. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिपिंग डाऊन आहे, त्यामुळे या तिसऱ्या पंचांनी सांगितलं इट्स अ फेअर डिलिव्हरी. त्यावर 1 धाव आली होती आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर डोंगरी 11 डोंगरी बिनबाद 26. राकेश गरज सध्या 17 वर खेळतोय. रोहित पाटील 7 वर खेळतोय. 26 धावा आपल्याला पाहायला मिळतात स्कोर कार्ड वर. हेमंत ठाकूर शेवटचं षटक पहिल्या सत्रातील. डाऊन दी ग्राउंड स्टेप आउट झाले, मात्र खेळाडू बॉलच्या खाली. ध्रुवित मात्र वन्स अगेन एक चांगला अष्टपैलू खेळाडू आपला ऑलराऊंडरपणा इथे सिद्ध करत असताना विकेट मिळाली पहिली ती होनेश्वर बोरी टीमला. विकेट आली पहिल्या बॉलर हेमंत ठाकूरच्या माध्यमातून. ध्रुवित मात्रने उत्तम झेल टिपला, तो अगदी साइड स्क्रीनच्या जवळ. रनिंग कॅच हायलाइट या पहिल्या इनिंगची. नवीन फलंदाज आला यज्ञेश आणि यज्ञेशसाठी करता भारतजी घरत यांच्याकडनं पारितोषिक आहे. सलग 2 षटकार जर मारले तर 2500 रुपयाचं कॅश प्राइज खरं तर यज्ञेशला देण्यात येईल.
ते भारतजी घरत यांच्या माध्यमातून सलग 2 षटकार. पहिल्या मॅच मध्ये देखील चांगली फटकेबाजी केली होती. यज्ञेशने एज लागली आहे, बॉल हवेत, कॉट बिहाइंड द विकेट. बॅक टू बॅक हादरे देत असताना भुवनेश्वर बोरी संघ हेमंत ठाकूर दुसरी विकेट प्राप्त करतोय. अवे फ्रॉम द बॉडी होता खोलवर टप्प्याचा. यज्ञेश लिडिंग एज लागली आणि क्षेत्ररक्षकाने उत्तम मात्र झेल टिपला. कल्पेश अगदी शॉर्ट थर्ड मॅनला ते होते, कोणती चुकी त्यांच्याकडनं झाली नाही आणि यज्ञेश अगदी स्वस्तामध्ये 0 धावसंख्येवर माघारी परतला, निराश आणि हताश होऊन. चांगलं षटक, पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केले गोलंदाजाने हेमंत ठाकूर. निशिकांत मात्रे जसा राकेश गरत बाद झालाय, धावसंख्येला मात्र इथे लगाम लावलाय का? कैनारे 4 चेंडू उत्तमरित्या खेळतील फलंदाज. इथे स्कोर आहे 26, कुठेतरी 4 चेंडूमध्ये 13 ते 14 म्हणजे 38 ते 40 इथपर्यंत जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील. मात्र समोर आव्हान आहे ते भुवनेश्वर बोरी संघाचं, ज्यांनी 2 विकेट प्राप्त केलेत सलग. पंचांकडे अपील केली गेली आहे आणि विकेट हॅट्रिक संपन्न होत असताना 4थी विकेट हॅट्रिक सरपंच चषक 2025 मधील आणि हा 4था गोलंदाज ठरला तो भुवनेश्वर बोरी टीमचा हेमंत ठाकूर. जोरदार टाळ्या या गोलंदाजासाठी झाल्या पाहिजेत. आमचे गुणलेखक परेशजी म्हात्रे आम्हाला सांगतायत की 4था गोलंदाज ठरला ज्याने विकेट हॅट्रिक पूर्ण केली. आजच्या रजनीमध्ये एकूण हेमंत ठाकूरने हा कारनामा केला. आजच्या रजनीतील पहिला हा गोलंदाज ठरला आणि एकूण या स्पर्धेतील 3री रात्र 3री रजनी आणि एकूण 4था गोलंदाज. पहिल्याच दिवशी 3 गोलंदाजांनी हॅट्रिक नोंदवली होती. काल कोणती हॅट्रिक झाली नाही आणि आज पहिली हॅट्रिक आणि एकूण 4थी हॅट्रिक. खरं तर कंबरड मोडलं फलंदाजीचं डोंगरी 11 डोंगरी संघाचं. कुठे 2 ओव्हरमध्ये 26 होते आणि ते 3 बॉलवर 3 मोठे हादरे दिलेत हेमंत ठाकूरने. लोवर फुलटॉस बॉल मनगडाच्या साहाय्याने बॉलला फ्लिक केलंय. फ्लिक ऑफ द रिस्ट, बॉल चाललाय तो काऊ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर, आला तो चौकार. हॅलो 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 कमी गतीने हा बॉल टाकला होता. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली या बॉलने आणि डॉट बॉलची सांगता. भले एक चौकार आला तरी देखील एकूण 5 चेंडू ज्यामध्ये विकेट हॅट्रिक एक आली आणि एक चौकार आला तरी इकॉनॉमिकल षटक आहे. 30 धावा स्कोर कार्डवर आहे आणि ऑन पेपर तरी तितक्या आव्हानात्मक नाही पाहायला मिळत या धावा. नेक्स्ट मॅच टॉस केला जाईल. मुळेखंड विपक्ष भेंडकळ बी. ओ बॅकफुट वरनं कट शॉट, लाजवाब टायमिंग आणि टेक्निकचा इथे सांगड घालत असताना फलंदाज अखिल गरजच्या बॅटमधनं शेवटच्या बॉलवर आला चौकार. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. 34 या धावसंख्येवर धावफलक थांबलं डोंगरी 11 डोंगरी संघाचं आणि 35 धावांचं आव्हान असेल ते भुवनेश्वर बोरी टीम समोर आणि होईल मात्र यानंतर टॉस. नवजीवन मुळेखंड विपक्ष BCC भेंडकळ बी. दोन्ही टीम कॅप्टन आपण या लगेच आपला टॉस इथे केला जाईल. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण करणार आहोत टॉस. इथे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतील नवजीवन मुळेखंड आणि विपक्ष होम ग्राउंड BCC भेंडकळ बी. चला टॉस आपण करतोय. तुमच्या
प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये स्पर्धेचा आपण आनंद घेत आहे सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 प्रकाश झोतातील हे रजनी क्रिकेटचे सामने आपल्याला पाहायला मिळतात। तिसरी रात्र, खरं तर आज चौथ्या रात्रीमध्ये आपण प्रवेश केलाय जसं पाहायला गेलं तर परेशजी। चला कॅप्टन या लवकरात लवकर भिंडकल टीम प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल। 3 षटकांची लढत असेल। दोन्ही संघांना आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। ऑल द व्हेरी बेस्ट। बीसीसी भिंडकल बी संघाने टॉस जिंकला, त्यांचा निर्णय लवकरात लवकर येईल। या मॅच मध्ये यानंतरच्या मॅच मध्ये ज्या संघाची सर्वोच्च धावसंख्या असेल त्याला बाय दिली जाईल आणि तो सरळ तिसरा सामना खेळेल, म्हणजे 9वा सामना खेळेल आजच्या रात्रीतील। आणि 8वा सामना RS कोटनाका आपण देखील सज्ज राहा। 8वा सामना तुमचा असेल, म्हणजे यानंतर नवजीवन मुळेखंड आणि बीसीसी भिंडकल आणि त्यानंतर RS कोटनाकाच्या विरुद्ध बाय न मिळणारा संघ खेळेल। अशा आजच्या लढती यानंतरच्या आपल्याला पाहायला मिळतील। पस्तीस धावांचं लक्ष होनेश्वर बोरी टीम 34 धावा उभारल्या। डोंगरी 11 डोंगरी संघाने आपण पाहतोय प्रथम बॅटिंग त्यांच्या वाट्याला आली। 18 चेंडू त्याने फेस केले। शेवटच्या षटकामध्ये कुठेतरी थांबवलं गेलं, विकेट हॅट्रिक आली, मात्र तदनंतर देखील येणाऱ्या 3 बॉलवर देखील चांगली फटकेबाजी करतर फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्याच जोरावर 34 धावा, ज्यामध्ये आपण पाहतोय की शेवटच्या बॉलवर चौकार, त्या अगोदर एक चौकार अखिल घरत आणि 3 बॉल आणि 8 धावांचं योगदान दिलं। त्या 8 धावा इम्पॉर्टंट राहतील खरं तर डोंगरी 11 डोंगरी टीम साठी, कारण त्याच्याच जोरावर कुठेतरी 34 पाहायला मिळतात। चला मॅच ऑन करा, 1:30 वाजून गेलेत आणि यानंतर अजून 3 सामने आपल्याला कव्हर करायचे। खरं तर शनिवार उजाडलाय आणि आजच्याच रात्री आपल्याला या स्पर्धेची फायनल पाहायला मिळेल। अंतिम रात्र आज शनिवार 8 तारीख। 18 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता, म्हणजे ऑलमोस्ट 12ची सरासरी प्रति षटक इथे आवश्यक आहे। अजूनही भरपूर प्रेक्षक पीटीसी लाईव्ह वर देखील जॉईंट झालेले आहेत, या सामन्याचा आनंद घेत आहेत अगदी मध्यरात्री। त्यांचे आपण करूया सहर्ष स्वागत। दोन्ही संघांचे भरपूर मोठे समर्थक पाठीराखे आपल्याला पाहायला मिळतात। विवेक पाटील ऑन स्ट्राइक आहे, नॉन स्ट्राइकला ध्रुवित मात्र नाही। ही चांगली जोडी पाहायला मिळते आपल्याला होनेश्वर बोरी टीम कडून। 18 चेंडू 35, मॅचला होते सुरुवात। सेकंड इनिंग उत्तरार्ध, लेट्स प्ले। राकेश गरत पहिला बॉल घेऊन विवेक पाटील साठी पॉवर प्लेचा षटक। 18 बॉल 35, पहिला बॉल आउटर एज, कीपर आणि फ्लाय स्लिप दोघांना केलं बीट, बॉल गेला लॉंग स्टॉप, बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, चौकार। तुम्ही पाहिलं पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून, कीपरकडे बॉल गेला, त्याच्या हातातनं बॉल निसटला, किंबहुना स्पर्श झालाच नाही आणि जसा फ्लाय स्लिप कडनं बॉल निसटला इकडे डगआउट अगदी पुन्हा उभा राहिला भुवनेश्वर बोरीचा। पहिल्या बॉलवर चौकार आला। 35 ची आवश्यकता होती, आता 31 करायच्यात। 17 बॉलचा खेळ बाकी। पहिल्या बॉलवर चौकार, आखून टप्प्याचा बॉल, पुल मारलाय, अगदी खेचून मारलाय, चपराक लगावली या बॉलवर। ते फलंदाज विवेक पाटीलने ऍक्शन रिप्ले पहा, कमी गतीने टाकला आखून टप्प्याचा बॉल ऑन साइडला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर। इतका वेळ होता फलंदाजाकडे तो बॉल जज करण्यासाठी की अगदी इझी स्ट्रोक। स्कोर झाला तो बिनबाद 10।
पहिल्या बॉलवर चौकार, ते थोडी नशिबाची साथ मिळाली, खेळाडूंकडनं चुकी झाली आणि आता मात्र राऊंड द विकेट राकेश गरत. विवेक पाटील साठी 2 बॉलवर 10 आल्यात. फुल टॉस टाकलाय. इट्स अ बीमर कॉल. रिव्ह्यू घेतला, माफ करा. अंपायर रिव्ह्यू, बॅट्समन रिव्ह्यू, अंपायर रिव्ह्यू. ओके डीजे 2 मिनिट. खरं तर पंचांना थोडीशी साशंकता होती, मात्र धावा मिळाल्या या बॉलवर. ते तब्बल 7 सलगचा दुसरा षटकार विवेक पाटीलच्या बॅटमधनं. स्कोर झाला 16. अगदी निम्म्या लक्ष्याच्या जवळ जाऊन पोहोचल्या. 35चं टार्गेट आहे आणि पहिल्या 3 बॉलवरच आल्या 16 चौकार आणि 2 षटकार. काय सुरुवात आहे, तडाखेबंद ही सुरुवात भुवनेश्वर बोरी टीमची. यावेळेस बॅकफुटरनं कट शॉट गॅप मधनं बॉलला काढलंय. खेळाडू धावतायत अगदी डीप बॅकवर्ड पॉइंटला. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. विकेट आली त्याच दरम्यान, कॉट बिहाइंड द विकेट आणि पहिला धक्का लागला भुवनेश्वर बोरी टीमला. तर 5व्या बॉलवर मात्र पहिल्या 4 बॉलवर तब्बल 18 धावा त्यांनी वसूल केल्यात आणि सामना अगदी आपल्या संघाच्या बाजूने सध्या तरी झुकवलेला आहे. मात्र इथून जर विजय प्राप्त करायचा आहे तो डोंगरी 11 डोंगरी संघाला भरपूर मोठा संघर्ष इथे करावा लागणार, कारण ध्रुवित म्हात्रे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जातील कल्पेश पाटील, कल्पेश खाडे. शेवटचा बॉल आहे, 17 पाहिजे तिथून 13 बॉल, 13 मध्ये 17ची गरज. चला मॅच ऑन करा प्लीज, भरपूर वेळ घेऊ नका. यानंतर अजून 3 सामने आहेत आपले. यावेळेस खेचून मारलाय पुन्हा एकदा. बॉल हवेत आहे, खेळाडू पोहोचतोय बॉलच्या खाली आणि अजून एक विकेट प्राप्त करतोय तो डोंगरी 11 डोंगरी संघ. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त आहे.
18 धावा 2 विकेट. भुवनेश्वर बोरी येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 17 धावांची गरज. सरपंच चषक 2025. 1 लाख रुपये प्रथम पारितोषिक, 50,000 रुपये द्वितीय पारितोषिक आणि तृतीय आणि चतुर्थ प्रत्येकी 25,000 रुपये कॅश प्राइज असलेली क्रीडा स्पर्धा मालिका वेळेसाठी तुम्ही पाहताय. अगदी वर्कफुलचा अगदी हा आकर्षक फ्रीज. बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर साठी बायसिकल आणि बेस्ट फिल्डर साठी शूज. न्यू बॅटर कुमार आलाय, मात्र ध्रुवित मात्रे मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहे. 12 बॉल 17 ची गरज. अखिल गरज सेकंड ओव्हर. पॉवर प्ले संपलाय. फील्ड रिस्ट्रिक्शन खोल्या झाल्यात. पहिला बॉल, पहिल्या बॉलर प्लम्प LBW लेग बिफोर द विकेट 5च्या स्वरूपात पकडलाय तो फलंदाज ध्रुवित मात्रेला. चला, पंचांचा निर्णय अंतिम आहे. रिव्ह्यू तुम्हाला फक्त बीमर आणि रनआउट साठी आहे, याची आपण नोंद घ्या. सर्व रात्रीमध्ये आपण तोच निर्णय दिलेला आहे. पंचांचा निर्णयाचा आपण सन्मान ठेवा. महत्वपूर्ण विकेट आहे, कारण सामन्याचं चित्र कदाचित या विकेटने पलटवलं जाऊ शकतं. कारण ध्रुवित मात्र एक उच्च दर्जाचा प्रतिभावंत आणि भरपूर प्रतिभा असलेला खेळाडू. पहिल्या बॉलवर लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपात बाद झाला. अखिल गरजला मिळालं तर यश आणि सामना आता फसत जाईल का इथून पुढे भुवनेश्वर बोरी टीमसाठी. कारण सुरुवात अगदी ड्रीम मिळाली होती, स्वप्नवत सुरुवात मिळाली होती. पहिल्या स्कोअरमध्ये आल्या होत्या. पहिल्या 4 बॉलवर 18, 5व्या बॉलवर आली विकेट आणि तिथे कुठेतरी पुनरागमन करत असताना डोंगरी 11 डोंगरी हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. 12 मध्ये 17 पाहिजे होत्या. पहिल्या बॉलवर विकेट आली. आता 11 बॉल 17 ची गरज या सामन्यामध्ये जिंकण्यासाठी ती भुवनेश्वर बोरी टीमला. अकरा बॉल आणि 17 ची आवश्यकता. नवीन फलंदाज श्रेयस, त्याला साथ देतोय कुमार. दोन्ही फलंदाज अगदी नौतके, अजूनही पहिला चेंडू खेळण्याच्या प्रतीक्षेत. बॉल 17 मॅच ऑन करा. श्रेयस गावंड आले 5व्या क्रमांकावर, सध्या स्ट्राईकवर असतील. अखिल गरज वन्स अगेन ओव्हर द विकेट. परफेक्ट ब्लॉकलचा बॉल इथे पाहायला मिळाला. पंचांकडे अपील केली गेली, पंच मात्र तटस्थ पाहायला मिळत आहेत. प्रत्येक डॉट बॉल इथे प्रेशर टाकणार, दबाव टाकणार तो फलंदाजावर. एखादा दुसरा चौकार, एखादा दुसरा षटकार, सामना पुन्हा खुला करेल. सामना खुल्या अवस्थेत आहे. दोन्ही संघांना इथून समसमान संधी आहे. 10 चेंडू 17 धावा होऊ शकतात आणि डिफेंडही केले जाऊ शकतात. एका बाजूला भुवनेश्वर बोरी, दुसऱ्या बाजूला डोंगरी 11 डोंगरी. सगळं बॅटल रंगलंय. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर निमित्त आहे सरपंच चषकाचं. सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील कार्याचा खरं तर गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा. 10 बॉल 17 सफल झाले. फिंगल रोल केले होते शेवटच्या मोमेंटला गोलंदाज. बॉल
धावत असताना 20 रन्स. 8 बॉल आणि 15 ची गरज. महत्वपूर्ण हे 2 चेंडू. या 2 चेंडूवर कमीत कमी एखादा तरी मोठा फटका पाहिजे. 8 बॉल 15. श्रेयस आणि कुमार सध्या ही जोडी क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय भुवनेश्वर बोरी टीम कडून कमी गतीने टाकलाय. बॉल बॅक ड्राईव्ह फॉलो थ्रो मध्ये एका हाताने अडवण्याचा प्रयत्न. बॉल गेले अगदी स्ट्रेट मध्ये आणि याही बॉलवर मिळेल सिंगल. कमालीचं षटक हाताळतोय आपल्या टीम साठी. खरं तर तो गोलंदाज अखिल घरत. आतापर्यंत 5 चेंडू टाकलेत, फक्त 3 सिंगल दिल्यात आणि एक महत्वपूर्ण विकेट इथे प्राप्त केली आहे. धावसंख्या 21. 7 मध्ये 14. इम्पॉर्टंट चेंडू, इम्पॉर्टंट बॉल या मॅच मध्ये पाहायला मिळेल. आणि इथे मात्र क्लीन गोल झाले. शेवटच्या बॉलवर अखिल घरतचे पहिल्या बॉलवर विकेट, शेवटच्या बॉलवर विकेट. इथे बाद होत असताना गोलंदाज कुमार. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 14 धावांची गरज. खरं तर डोंगरी 11 डोंगरी संघाने अखिल घरत 6 चेंडू 3 धावा 2 विकेट्स आणि आता 6 बॉल आणि 14 ची गरज आहे. हेमंत ठाकूर भरपूर अनुभव असलेला हे फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. उंच कोरा बांधा, आक्रमकता ठासून भरली आणि अनुभव भरपूर आहे आणि 40+ आहेत. त्यामुळे अनुभवाची कुठेही कमतरता नाहीये. त्यांच्या सोबत आहेत ते श्रेयस. 3 बॉल खेळले, 2 वर खेळतात. धावा डिफेंड करण्याची जबाबदारी शिवम पाटील वर सोपवली आहे ती डोंगरी 11 डोंगरी संघाने. 6 बॉल आणि 14 ची गरज. मॅच अजूनही दुलावाण अवस्थेमध्ये आहे. कोणताही संघ बाजी मारू शकतो. लेफ्ट ऑफ ओव्हर द विकेट. क्रॉस अँगल ऍक्शन. पहिला बॉल लॉंग ऑनला. पहिल्या बॉलवर मिळाली विकेट. फलंदाज इथून होईल बाद आणि येणारे बसतील 5. चेंडू जिंकण्यासाठी 14 ची गरज. बाद झाला श्रेयस. इक्वेशन मध्ये झाला बदलाव. 5 चेंडू 14 ची गरज आहे. बघा नशीबही तुमच्या समोर झुकायला तयार आहे, मात्र तुमची मानसिकता ही जिंकण्याची पाहिजे आणि ती मानसिकता घेऊन उतरलाय की काय डोंगरी 11 डोंगरी संघ. मात्र समोर आहे भुवनेश्वर बोरी. 5 चेंडू आणि 14 ची आवश्यकता. डावकुऱ्याचा गोलंदाज ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज. शिवम पाटील सामन्यासाठी सामना करतोय. ओम म्हात्रे. 5 बॉल 14. ट्रॅकर बॉल फटका फसलाय. विकेट कीपर बॉलच्या खाली. बॅक टू बॅक विकेट. अडचणी वाढवतील भुवनेश्वर बोरी टीमच्या. येणारे 4 चेंडू आणि आता 14 धावांची गरज.
करत या विजयाचा हिरो, विजयाचा शिल्पकार. 2 बॉलवर 2 विकेट आल्यात. मात्र अजूनही सामना संपलेला नाहीये. 4 बॉल आणि 14ची गरज आहे. होऊ शकतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दीपेश खाली राहिला बॉल, सबमरीन डिलिव्हरी, फसवलं शिवमने या बॉल वरती दीपेशला आणि आला तो डॉट. आता येणारे 3 चेंडू आणि 14ची गरज आहे. इथे कंपल्सरी विकेट पाहिजे. 2 धावा तरी या बॉलवर पाहिजे तर सामना जिवंत राहील, अन्यथा सामन्यापासून दूर जातील बोरी संघ. यावेळेस इनसाइड आउट फटका, तितकंसं टायमिंग नव्हतं. 1 रन पूर्ण झाले. सामना जिवंत ठेवायचा, दुसरी काढावी लागेल. खराब थ्रू, धावा मिळाल्या 2. आता येणारे 2 चेंडू आणि 2 चेंडूवर पाहिजेत 12 धावा. म्हणजे कंपल्सरी 2 षटकारांची आवश्यकता या मॅच मध्ये. आणि दीपेश जो की 8व्या क्रमांकावर आलाय, त्याच्या समोर आव्हान आहे शिवम पाटीलचं. त्याने पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट प्राप्त केल्यात. क्रॉसिंग अँगल ऍक्शन आहे त्याची. पहिला बॉल आपण पाहिला तर अगदी विकेट टू विकेट लाईन, त्यानंतर शरीरापासून दूर कमी गतीने टाकला आखूट टप्प्याचा बॉल, तिथे विकेट मिळाली. त्यानंतर चांगला चेंडू, त्यानंतर हा बॉल आपण पाहिला खोलवर टप्प्याचा, इनसाइड आउट खेळला तो फलंदाज दीपेशने. 23 धावा धाव फलकावर, 35 लक्ष, 2 चेंडू 12ची गरज. यावेळेस लॅब शॉट, बॉल चाललाय फाईन लेगला, धावा मिळतील ते 4, येईल तो चौकार आणि आता 1 मध्ये 8ची गरज. एक चेंडू फक्त व्यवस्थित हाताळायचा आहे तो शिवम पाटीलला. कोणत्याही चुकीची अपेक्षा नाहीये त्याच्याकडून. 1 बॉल 8 आणि सामना लगेच डोंगरी टीमच्या खिशात. चांगला बॉल, टप्पा पडल्यानंतर बाहेर वळला. आशाभूत नजरेने पंचाकडे पाहिलं जाते. पंच सांगतायत लीगल चेंडू आणि सामना जिंकला तो डोंगरी 11 डोंगरी संघाने. अभिनंदन. आणि भुवनेश्वर बोरी टीमला पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. 34 धावा धाव फलकावर आहे. म्हणजे नवजीवन मुळे कंड आणि बीसीसी भेंडकळ बी या 2 संघांपैकी जो संघ 34च्या पुढे जाईल आणि सामना जिंकेल त्यांना मात्र त्या फेरीमध्ये दिली जाईल बाई. आणि RS कोटनाका त्यानंतर सज्ज आहे 8व्या मॅच मध्ये. आणि सामनावीर सेकंड ओव्हर मध्ये 3 धावा आणि 2 विकेट. आणि जो पहिल्या ओव्हरचा मोमेंटम ब्रेक केला, धावगती रोखली, तो अखिल घरत ठरलाय या सामन्याचा सामनावीर.